आजपर्यंत तुम्ही माझ्याशी वाईटच वागत आला आहात, पण ती आपल्या नवरा बायको मधली भांडण होती. पण आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात तुम्ही. आज एक माणूस म्हणून माझ्या नजरेतून पडलात. ए, काय लायकी काय का तुझी? माझं तुमच्यावर प्रेम होतं, आहे आणि आयुष्यभर राहील. पण त्या प्रेमामध्ये आता तुमच्याबद्दल वाटणारा आदर नसेल. चल निघ आता इथून. स्वतःचं चारित्र्य विकायला काढलेल्या बाईने दुसऱ्यांना नावं ठेवू नयेत. मम्मांना लवकरात लवकर यातून सोडवलं पाहिजे. अगं म्हणून तर कोल्हापूरून तडक आलो की हातात पैसा नाही. सगळे ओळखीचे लोक हात आखडून बसलेत. हे समज कोणीतरी मुद्दाम करते बघ. सगळ्या घटना अगदी घडवून आणल्यासारखे घडतायत. मी यासाठी बाबांची मदत मागितली होती, पण या प्रकरणात त्यांना सुद्धा मदत करणं जड जात आहे. तुझ्या बापाकडून मदतीची अजिबात गरज नाही आपल्याला. त्याला खरंच जर आपल्याला मदत करायची इच्छा असती ना, तर युगंधरला अटक झालीच नसती. हो आत्याबाई, यावर्षी आपण एकदम मोठा गणपती बसवूया. मी डेकोरेशन पण करीन, मोठं असं मंदिर. गणेश, अरे फक्त डेकोरेशन करायचं म्हणजे गणपती आणणं नाही काही. त्याला तशी मनात श्रद्धा असावी लागते. इथे गणपती आणायचा आणि त्याला दाखवायचं काय? आपल्या घरातल्या सगळ्यांची 10 दिशांना असणारी तोंड. आत्याबाई, बाहेर कोणी संजय म्हणून तुम्हाला भेटायला आलेत. राधिका, या घरातल्या माणसांमुळे जर तू जात असशील तर मी. नाही नरसिंहराव, खरंच तसं नाही. यापूर्वी मी इथून जात नव्हते कारण मी जॉबलेस होते. बाहेर कुठे राहायचं म्हटलं असतं तर घरच्या भाड्यासाठी मला माझ्या डॅडकडे हात पसरावे लागले असते. पण नरसिंहराव, आता तसं नाही. आता मी काम करते. मी संजय सातपुते. संजय सातपुते? अहिल्याच्या सिस्टरचा मी मिस्टर. माझी आठवण कशी काय आली? मीच म्हंटल उगीच कोणाचा संसार तुटायला नको. की तिच्या जाळ्यात नक्की कोण अडकलंय? परशुराम साहेब, वामनराव की नरसिंहराव? बरेच हुशार दिसता हो तुम्ही. नाही नाही, एकदम माठ होतो. पण असल्या बाईशी लग्न झालं आणि हनीमूनच्या रात्रीत हुशार झालं. आता आणखी थोडी हुशारी दाखवा आणि घेऊन जा तिला इथून. आकडा बोला. हा, राधिकाला इथून घेऊन जायचा आकडा तुम्ही सांगा. काल राधिका 12-1 वाजेपर्यंत भाऊजींच्या खोलीत होती. अर्थातच दोघं काम करत असणार, कारण भाऊजी आता मंत्री झालेत आणि ती एका मंत्र्याची PR मॅनेजर. म्हणजे तिच्यावर बराच कामाचा भार असणार नाही का? पण खरं तर मला आश्चर्य वाटतंय, काम एवढ्या लवकर कसं काय संपलं? कारण अशा कामांसाठी अख्ख्या रात्री जातात नाही का? जानकी, तुझे हे कपाळाला कुंकू लावून मिरवतेस ना, ते खरंच हास्यास्पद वाटतं. एखादा उमेदवार निवडणुकीत हरला की त्याने पुढचे काही महिने तोंड लपवूनच राहायचं असतं. उगाच फुकटच्या फुशारक्या मारण्यात काहीच पॉइंट नसतो. पण तू तर डिपॉझिट जप्त झालेली उमेदवार आहेस.